काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडे गहाण पडलेला धनुष्यबाण सोडण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं। हिंदुत्वाचा अभिमान टिकवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळे ही शिवसेना खरी शिवसेना आहे। ते म्हणतायत ना काय ते डोम मध्ये डोमकावळे जमलेत। अरे इथली गर्दी बघून, विधानसभेचा निकाल बघून आणि आमचे प्रवेश बघून मोड येतील तुम्हाला। त्यामुळे त्यांनी आम्हाला असे फुकटचे सल्ले। अहो राऊतजी आणि उबाठाजी, आपण 59वा वर्धापन दिन कसा साजरा करताय? अहो नेटवरती जरी सर्च केलं, तुमच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरती लिहिलंय दॅट शिवसेना UBT इज फाउंडेड ऑन 10 ऑक्टोबर 2022। त्यामुळे उबाठानं खुशाल आपला 3रा वर्धापन दिन साजरा करावा। आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडे गहाण पडलेला धनुष्यबाण सोडण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं। हिंदुत्वाचा अभिमान टिकवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळे ही शिवसेना खरी शिवसेना आहे। ते म्हणतायत ना काय ते डोम मध्ये डोमकावळे जमलेत। अरे इथली गर्दी बघून, विधानसभेचा निकाल बघून आणि आमचे प्रवेश बघून मोड येतील तुम्हाला। त्यामुळे त्यांनी आम्हाला असे फुकटचे सल्ले देऊ नयेत। आज संजय राऊतांनी काय अघोर बिघोर म्हणून आमच्यावरती आरोप केलेले आहेत। अरे बाबा तुम्ही बघा की अघोर पंथ हा भगवान शिवाची उपासना करणारा पंथ आहे। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या राज्यामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये जनतेला बिनघोर करण्याचं काम केलं। अरे आम्ही अघोर करून सत्ता नाही मिळवत, तर कठोर परिश्रम करून सत्ता मिळवतो। पण तुम्ही मात्र सारखं ते ट्विटर, फेसबुक लाईव्ह, अमुक तमुक हेच करत बसता। त्याच्यातनं जरा बाहेर या। आपली लोक सोडून जात आहेत त्याच्याकडे बघा। राऊतांची अवस्था अशी झाली आहे की आग लागली आहे बुडाला आणि डोंगर लागलाय विझवायला। आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते बघून घ्या, नंतर आम्हाला सल्ले द्या। खरं तर आज वर्धापन दिवस ठाकरेंचा देखील आहे, तुमचा देखील आहे। वर्धापन दिवस ठाकरेंचा षण्मुखानंमध्ये होतोय। ते मात्र 2 ठाकरे एकत्र येणार या सगळ्या संदर्भात जोरदार चर्चा असताना ते आपली भूमिका व्यक्त करणार आहे। परंतु त्याच राज ठाकरेंना घेण्याकरता तुमचा देखील पक्ष तेवढ्याच पद्धतीने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो। कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर मनसे तुमच्यासोबत आली तर तुमचं देखील बळ वाढणार आहे। खरं तर मला या ठिकाणी एक प्रश्न विचारावा वाटतो उद्धवजींना की आत्ताच कसा काय तुम्हाला भाऊ आठवला? अरे तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला घराच्या बाहेर काढलं, तुम्ही तुमच्या चुलत भावाला पक्षाच्या बाहेर काढलं, तुम्ही तुमच्या विधवा वहिनीला घराच्या बाहेर काढलं, तुम्ही तुमच्या भावाच्या मुलांना सुद्धा कधी पंखाखाली नाही घेतलं। आधी तर तुम्ही काँग्रेसची भांडी घासत होतात आणि आता सगळीकडून शून्य निकाल आल्यानंतर मात्र तुम्हाला आता राजसाहेब आठवतायत। तुम्ही विसरलात का की जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, राजसाहेबांनी बंधू धर्म पाळला, उमेदवार नाही दिला। परंतु यावेळेस अमितजी ठाकरे निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उबाठांनी उमेदवार दिला। मग एवढं सगळं करून आता भाऊ आणि बंधुप्रेम आठवणं म्हणजे मला वाटतंय की एक डोळा हेकना आणि किधर भी देखना अशी त्यांची काहीतरी अवस्था झालेली आहे। मला एकच वाटतंय की कोई कहता है भाई भाई की युति होने वाली है, कोई कहता है कि चाचा और भतीजे की युति होने वाली है, कोई कहता है कि बाप बेटी की युति होने वाली है। पण या महाराष्ट्राच्या इतिहासामधली सगळ्यात सुपरहिट युती एकच, ती म्हणजे लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणींची युती, जे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात। ठाकरेंचे बॅनर अधिकतम त्यांचे सांगून जातात की मुंबई ही ठाकरेंचीच म्हणून। काय तुम्हाला वाटतं खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबई ही ठाकरेंची असणार म्हणून? मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई मराठी माणसांची आहे, मुंबई ही हिंदुत्वाची आहे, मुंबई ही जनतेच्या हितासाठी झगडणाऱ्या माणसांची आहे। अरे 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी मुंबईचं काय केलं? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा मुंबईचे रस्ते धुतले आणि त्यांनी मात्र मुंबईची तिजोरी धुण्याचं काम केलं। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।